मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का परमेश्वराने तुम्हाला जीवन कमी दिलेलं आहे आणि दुसऱ्यांना तुमच्यापेक्षा जास्त जीवन दिलेलं आहे? जर तुम्ही दुसऱ्यांची तुलना करून दुःखी झाले असाल तर ही गोष्ट फक्त तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, ही अतिशय जुन्या काळातली गोष्ट आहे. एका वेळेस एक कावळा एका झाडावर बसून रडत होता. त्या झाडाच्या खाली एक महान संत बसलेले होते. त्याच वेळेस त्या रडणाऱ्या कावळ्याच्या डोळ्यातून जे अश्रू पडले ते त्या महान संताच्या अंगावर पडले. त्या संताचं लक्ष त्या कावळ्याकडे गेले आणि त्या संतांनी त्या कावळ्याला विचारले, "काय झालं मित्रा, तू रडत का आहेस?" त्या कावळ्याने उत्तर दिलं, म्हणाला की, "हे महात्मा, मी माझ्या जीवनात खूप दुःखी आहे, कारण माझा रंग काळा आहे. माझ्या रंगामुळे सगळेच जण मला अशुभ समजतात आणि दुर्लक्ष करतात. कोणी माझ्यावर प्रेम करत नाही. सगळेच माझ्यावर जळतात. अशा जीवनापेक्षा मेलेलेच बरं असं मला वाटतं." कावळ्याचे शब्द ऐकून संताला त्याची दया आली. संत म्हणाले, "अरे मित्रा, उदास होऊ नकोस. तुला माझ्याकडनं काय पाहिजे? मी माझ्या मंत्राच्या शक्तीने तुझी इच्छा पूर्ण करीन." कावळा म्हणाला, "हे संत महाराज, जर असं झालेच तर कृपा करा माझ्यावरती. मला हंस बनवा." संतांनी कावळ्याला सांगितलं, "ठीक आहे, मी तुला हंस बनवतो. पण पहिलं हंसाला जाऊन विचार की तू तुझ्या जीवनामध्ये खुश आणि संतुष्ट आहेस का? मी तुझी इथेच वाट पाहील." असे संत महाराज म्हणाले. कावळा उडून हंसाच्या जवळ गेला आणि त्याला विचारले, "ओ हंसदादा, तुम्ही खूप सुंदर आहात. तुमचा रंग दुधासारखा सफेद आहे. लोकांना तुम्ही खूप आवडता. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खुश आणि संतुष्ट आहेत का?" त्यावेळेस हंसाने उत्तर दिलं, "नाही मित्रा, मी माझ्या जीवनात खुश नाही. माझ्याकडे फक्त सफेद रंग आहे." "सफेद काय रंग असतो का? लोक हा रंग एखादा व्यक्ती मेल्यानंतर घालतात, तसा घालत नाही. मला असं वाटतं की या जगामध्ये सर्वात खुश आणि संतुष्ट असणारा प्राणी म्हणजे पोपट आहे, कारण त्याच्याजवळ सर्व प्रकारचे रंग आहेत. खरंच मी जर पोपट असतो तर किती मजा आली असती." हे सगळं ऐकल्यानंतर कावळा उडाला आणि पोपटापाशी जाऊन बसला आणि म्हणाला, "अरे पोपटा, तू खूप सुंदर आहे आणि रंगबेरंगी आहेस. लोकांना तू खूप आवडतोस. तू तुझ्या जीवनामध्ये खुश आणि संतुष्ट आहेस का?" पोपट म्हणाला, "नाही मित्रा, मी माझ्या जीवनामध्ये खुश आणि संतुष्ट नाही, कारण माझ्यापेक्षा सर्वात जास्त रंग हे मोराकडे आहेत. मला असं वाटतं या जगातील सर्वात खुश आणि संतुष्ट पक्षी म्हणजे मोर आहे. खरंच मी जर मोर असतो तर किती सुंदर जगलो असतो." हे सर्व ऐकून कावळा उडाला आणि मोराच्या जवळ जाऊन बसला आणि म्हणाला, "अरे मोरा, तू खूप सुंदर आहेस आणि तुझ्याजवळ निसर्गाचे सारे रंग आहेत आणि लोकांना तू खूप आवडतोस. तू तुझ्या जीवनामध्ये खुश आणि संतुष्ट आहेस का?" मोर म्हणाला, "नाही मित्रा, मी माझ्या जीवनामध्ये खुश आणि संतुष्ट नाही, कारण माझ्या या सुंदर पंखामुळेच लोक माझी शिकार करतात. त्यानंतर माझ्या शरीरातून पंख काढले जातात आणि शोच्या वस्तू तयार केल्या जातात. माझ्या सुंदरतेमुळं लोक मला डांबून ठेवतात आणि त्यामुळेच मी माझ्या जीवनामध्ये बिलकुल खुश आणि सुखी नाही." हे ऐकून कावळ्याला वाईट वाटलं. त्याने मोराला पुन्हा विचारलं, "या जगामध्ये सर्वात खुश आणि संतुष्ट असा पक्षी कोणता?" मोराने सांगितलं, "मला असं वाटतंय तूच कावळा दादा. कावळा या जगातील सर्वात खुश आणि संतुष्ट पक्षी आहे, कारण लोक तुझी शिकार करत नाही आहेत. कोणीही तुला पिंजऱ्यात बंद करत नाही. तू कोणत्याही भीतीने
कसल्याही प्रकारची भीती नसते. तू आनंद आपल्या मनाप्रमाणे जगू शकतोस. तुला कसल्याही प्रकारचा खतरा नाही आहे. खरंच मी जर कावळा असे तर. हे सर्व ऐकून कावळा उडाला आणि ज्या झाडाखाली त्याला संत भेटले होते त्या संतापाशी जाऊन आणि त्या संताला म्हणाले, हे महात्मा, माझ्याकडनं चूक झाली. माझी चूक मला समजली. आता मला काहीच बनायचं नाही. मी जसा आहे तसा आनंदी आहे. मित्रांनो, त्या कावळ्याप्रमाणेच आपणही आपली तुलना दुसऱ्यांशी करतो आणि दुःखी होतो. कारण आपण केवळ तेवढंच पाहत असतो जे आपल्याकडे नाही आहे आणि ते दुसऱ्यांजवळ आहे. पण आपण हे कधीच पाहत नाही जे आपल्याकडे आहे तेच दुसऱ्यांजवळ पण नाहीच आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, या जगात आपल्याला असंख्य लोक भेटतील जी आपल्यापेक्षा जास्त हुशार आणि सक्षम असतील. जर आपण प्रत्येकाबरोबर तुलना केली तर आपण नेहमीच दुःखी राहणार. त्यामुळे स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर करू नये. जर करायचंच असेल तर दुसऱ्यांपेक्षा आपण जास्तीत जास्त काम केलं पाहिजे आणि हुशारी दाखवली पाहिजे. की जसं शाळेमध्ये आणि अभ्यास करत असताना कृपा करून ही गोष्ट आपल्या मित्रांना नक्की सांगा आणि जास्तीत जास्त ही गोष्ट शेअर करा. आपल्याला सकारात्मक करण्यासाठी माझ्या ह्या प्रयत्नांना लाईक करा.